नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मासुंदा तलाव आहे। शहराच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या या भागाचं काही वर्षापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलं होतं। या ठिकाणी काचेचं पदपथ, रेलिंग आणि LED दिवे बसवण्यात आले होते, परंतु अनेक ठिकाणी काचेचं पदपथ, रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहे, तर LED दिव्यांची दुरावस्था झाली आहे। तलावाच्या सुशोभीकरणाच्या दयनीय अवस्थेवरून काँग्रेसने पालिका प्रशासनावर हल्लाबोल करत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। श्री राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची पाहणी करण्यात आली। यावेळेस ही मागणी केली गेली। स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली। त्या माध्यमातून या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण, या शिवाजी पथ परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं। परंतु तुम्ही आता बघितलं असेल, फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत। या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही। ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे, त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल, ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे। पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेली असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे। त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेल्या आहेत त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये। देशाची राष्ट्रीय धोरणं, महाराष्ट्र राज्याच्या हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसद रत्न पुरस्कार नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश म्हस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि मॅगझिन प्रेझेन्सचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे। शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राधान्य यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाला असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे। या 2 नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते, शिवसैनिक यांना या पुरस्काराचं श्रेय देत असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितलं। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010 मध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि मॅगझिन प्रेझेन्स यांनी संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली। मे 2010 मध्ये चेन्नई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलं होतं। हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान करण्यात येतात। जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे। जिल्ह्यात 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीत डेंग्यूचे तब्बल 134 तर मलेरियाचे 105 रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातले आहेत। ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धूर फवारणी केली जात आहे, तर या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे। परंतु असं असलं तरी शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे।
ठाणे जिल्ह्यात 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीत डेंग्यूचे 134 तर मलेरियाचे 105 रुग्ण आढळून आले आहेत. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. काही दिवसांपासून शहरामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. नागरिकांचं जीवनमान देखील विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसामुळे शहरातील 2 भागांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी रात्री कळवा परिसरातील सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. तसंच शुक्रवारी दुपारी पोखरण रोड क्रमांक 1 येथील वन विभागाची भिंत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दोनही घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने मदतीची कारवाई करण्यात आली. ठाणे पूर्व परिसरातील सॅटिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्याने जुना कोपरी पूल 8 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 26 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना काढली आहे. कोपरीकरांना 8 दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक विभागाने केलं आहे. तसंच या गर्डरचं काम हाती घेतल्यामुळे मध्यरात्री देखील मेगा ब्लॉक रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांच्या पाहणीनंतर शहरातील 151 अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. ही कारवाई 19 जूनपासून नियमितपणे सुरू असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंडमधील 21 इमारतींच्या पाडकामाचा देखील समावेश आहे. या 151 अनधिकृत बांधकामांपैकी 117 बांधकामं पूर्णपणे पाडण्यात आली असून उर्वरित 34 बांधकामांमधील अनधिकृत बांधकाम वाढीव भाग हटवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेग आला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार 9 प्रभाग समित्यांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली असून या मोहिमेत प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांकडून नोंदवण्यात आलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं हटवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने येऊर हे अत्यंत संवेदनशील आहे. महापालिकेच्या शहर विकास विभागाने दिलेली बांधकामं परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम साहित्य नेता येणार नाही. तसंच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावर चौकीवर त्याविषयी रीतसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार, वाहनांची सविस्तर माहिती देणं बंधनकारक असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम 420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.